हिरकणी बहुजन कामगार संघटनेतर्फे शासकीय लाभ व नियुक्तीपत्रांचे वितरण. असंघटित कामगारांचा भव्य मेळावा. महाराष्ट्र राज्यातील असंघटित व बांधकाम कामगारांच्या हक्कासाठी सातत्याने कार्यरत असलेल्या हिरकणी बहुजन कामगार संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने नोंदणीकृत बांधकाम कामगारांना मिळणाऱ्या शासकीय योजनांचा लाभ आज एका भव्य असंघटित कामगार मेळाव्यात वितरित करण्यात आला. गेल्या अनेक वर्षापासून असंघटित बांधकाम कामगारांना संघटित करून शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून दिलेला असून हजारो कुटुंबाचा त्या आधार बनलेल्या हिरकणी म्हणजे हिरकणी बहुजन कामगार संघटनेच्या संस्थापक अध्यक्ष प्रियांकाताई तेवरे व संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रकाश चव्हाण यांच्या शुभहस्ते नोंदणीकृत कामगारांना शासकीय योजनांचा लाभ व भांडीपेटीचे वितरण करण्यात आले. यावेळी संघटन विस्ताराचा महत्त्वाचा टप्पा म्हणून या मेळाव्यात संघटनेच्या विविध पदाधिकाऱ्यांना अधिकृत नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली. यामध्ये वाळवा तालुका अध्यक्ष वंदना माने, उपाध्यक्ष सुनीता जाधव, सचिव मनीषा पवार, खानापूर तालुका उपाध्यक्ष सपना तुपे, कराड तालुका उपाध्यक्ष निलोफर इनामदार, सचिव सुजाता अवसरे व तृप्ती चव्हाण, सातारा शहराध्यक्ष रुपाली ढेबरे, कडेगाव तालुका अध्यक्ष रुपाली यादव या सर्व पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रे देण्यात आली. शासकीय योजनांचा प्रत्यक्ष लाभ कार्यक्रमात बांधकाम कामगार कल्याण मंडळाच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य, सामाजिक सुरक्षा, आरोग्य व शिक्षण विषयक लाभ, विविध शासकीय योजनांची माहिती व लाभ नोंदणीकृत बांधकाम कामगारांना प्रत्यक्ष स्वरूपात वितरित करण्यात आले. यावेळी रविराज यादव, दिलीप कदम, दलित मित्र जयसिंगराव चव्हाण, तुकाराम माने, अरुण माने, सागर भोसले यांच्यासह सांगली व सातारा जिल्ह्यातील बहुजन स्त्री पुरुष बांधकाम कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना प्रियांकाताई तेवरे म्हणाल्या, असंघटित क्षेत्रातील कामगार संघटित झाले तरच त्यांना न्याय, सन्मान आणि शासकीय योजनांचा पूर्ण लाभ मिळू शकतो. नमस्ते, माझं नाव प्रियांका सचिन तेवरे. संघटनेचं नाव रोशन करायचं आहे आणि तळागाळापर्यंत मला गोरगरीब लोकांपर्यंत पोहोचायचं आहे. जेंट्स असो, लेडीज असो, त्यांची कामं मला ह्या मुंबई कार्यालय बांधकाम कामगाराच्या योजनेतून सगळ्यांना लाभ द्यायचा आहे. आतापर्यंत जी योजना आहेत, वेगवेगळे लाभ आहेत, शासनाने दिलेले लाभ, ते सगळे वेगवेगळे लाभ सगळ्यांच्या घरी पोचवायचं आहे. शासनाने दिलेले हिरकणी बांधकाम कामगार संघटना आणि ज्या घरामध्ये आतापर्यंत नाव नाही आहे, ज्या घरामध्ये आपली हिरकणी बहुजन कामगार महासंघटना हे नाव पोचणार आहे आणि सगळ्या योजना जे सरकारने दिल्यात त्याचा लाभ पुरेपूर आम्ही सगळ्यांना देणार आहे. आतापर्यंत लाभार्थी म्हणून मी नाही म्हटलं तरी अख्ख्या पश्चिम महाराष्ट्रापर्यंत काम केलेलं आहे. लाभ म्हणून दिलेला आहे, घरकुल म्हणून मंजूर करून दिलेला आहे, अपंगत आहे त्यांना लाभ दिलेला आहे, आपण स्कॉलरशिप मंजूर करून दिले. अक्षरशः नाही म्हटलं तरी पूर्ण जे तालुक्या असून दे, जिल्हे असून दे, आतापर्यंत पश्चिम महाराष्ट्र 5-7 जिल्ह्यामध्ये आपण काम केलेलं आहे. सगळ्यांना लाभ दिलेला आहे, स्कॉलरशिप वगैरे सगळा. आणि इथून पुढं पण मी सगळ्यांपर्यंत पोचणार आहे. जे बाबा नवीन शासनाच्या स्कीम आल्यात त्या सगळ्या घरोघरी लाभ देणार आहे, घरोघरी पोचणार आहे. हिरकणी बहुजन कामगार महासंघ इतर सगळ्यांच्या घरी, तालुका असून दे, जिल्हा असून दे, महाराष्ट्राचा असून दे, तिथपर्यंत हे नाव प्रसिद्ध होणार आणि हे काम सगळीकडं चालू राहणार. धन्यवाद. तर प्रदेशाध्यक्ष प्रकाश चव्हाण यांनी हिरकणी बहुजन कामगार संघटना ही केवळ संघटना नसून कामगारांच्या हक्कासाठी उभी राहणारी चळवळ आहे असे ठाम मत व्यक्त केले. हा मेळावा म्हणजे कामगार सक्षमीकरण, महिला नेतृत्व, संघटन, बळकटीकरण आणि लोककल्याणाच्या दिशेने टाकलेले भक्कम पाऊल असल्याचे चित्र दिसून आले.
नमस्कार, माझं नाव प्रकाश जयशिंगराव चव्हाण. मी हिरकणी बहुजन कामगार संघटना महाराष्ट्र राज्य या संघटनेचा प्रदेशाध्यक्ष म्हणून आज पदभार स्वीकारत आहोत. मॅडमच्या बरोबर गेली अनेक वर्ष 8-10 वर्ष काम करतो आहे. खूप अनुभवी आणि योग्य नेतृत्व मला मॅडमच्या रूपात मिळालेलं आहे. मॅडमच्या बरोबर राहून इथून पुढं समाजाचे जे काही तळागाळापर्यंत जे शासनाच्या योजना आहे, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई यांच्यामार्फत जे काही योजना आहेत या बांधकाम कामगारासाठी त्याही तळागाळापर्यंत पोहोचवणार आहोत. ह्या महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात आणि तालुक्यातील प्रत्येक गावातल्या प्रत्येक घरातल्या प्रत्येक माणसाच्या पर्यंत आम्ही आमच्या हिरकणी बहुजन कामगार संघटनेमार्फत या शासनाचे वेगवेगळ्या उपक्रम योजना पोहोचवणार आहोत. सामाजिक बांधिलकी आणि समाजासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. या अनुषंगानेच आम्ही दोघांनी मिळून ही हिरकणी बहुजन कामगार संघटना महाराष्ट्र राज्य ही स्थापन केलेली आहे. या संघटनेच्या माध्यमातून आम्ही वेगवेगळ्या योजना पोहोचवणार आहोत. Gracias.